जीवनात कधी असा क्षण येतो की आपल्या वेदना कोणालाच सांगाव्याशा वाटत नाहीत. डोळ्यात अश्रू येत असतात, पण चेहऱ्यावर हसू ठेवावी लागते. कितीही प्रयत्न केले तरी यश दूरच राहते. मन अस्वस्थ होते आणि प्रश्न पडतो, देवा, माझीच परीक्षा का? अशा वेळी जर कोणीतरी आपल्याला धीर देऊ शकत असेल तर ते म्हणजे श्री स्वामी समर्थांचे विचार. त्यांचे प्रत्येक वचन मनाला शांत करते, संकटात धैर्य देते आणि श्रद्धेने पुढे चालण्याची प्रेरणा देते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थांचे असे अमूल्य विचार ऐकणार आहोत, जे निराश मनाला आशा देतील, दुःखी मनाला आधार देतील आणि श्रद्धा अधिक दृढ करतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की मन लावून ऐका. कदाचित आजचा एक विचार तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणारा असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणारा असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य हे शक्य करतील स्वामी. आधार देणारा हात हा रिकामी असला तरी चालेल, पण त्याचा स्पर्श मात्र बळ देणारा असावा. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. त्रास म्हणजे काय? तेव्हा देव म्हणाला, जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात परकेपणाची जाणीव करून दिल्यानंतर होणारी जी तळमळ म्हणजेच त्रास आहे. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नये, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलेलं टेन्शन दूर सारून स्वामी समर्थांचा जप करावा. यानेच मन शांत होऊन जाते. स्वामी म्हणतात, नाती तीच जपा जे तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतील. आयुष्यात पैसा सगळंच नसतो. कोणीतरी मनापासून आपली काळजी करते हे जाणवणंही खूप मोठं सुख असतं. असा कोणीतरी असेल ना, तर आयुष्यात प्रत्येक वळणावर आपण निर्धास्त वाटतो. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते, पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं. पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीच असावी लागते. स्वामीवर आपली श्रद्धा व विश्वास अतूट असला पाहिजे. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे ते माझेच स्वामी. स्वामी म्हणतात, आनंदाने जगायचा सोपा उपाय. जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नयेत आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरणाची वाट बघतायत. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकले तरी चालतील. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर तुमची फक्त वेळ असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळची सुद्धा दूरचे. कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नसते. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख हीच असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो की ज्यांच्याकडून त्याला काहीही मिळण्याची आशा नसते.
हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. कुणाला हात दिला तर मदत होते आणि स्वामी पुढे हात केला तर अशक्यही शक्य होते. श्री स्वामी समर्थ.